हॅलो फ्रेंड्स, आय वेलकम यू ऑल इन मॅथ्स बाय अविनाश कानपुरे. तर पहा, कन्सेप्ट ऑफ द डे मध्ये आपण पाहणार आहोत. सरासरीमधील हा क्वेश्चन आहे आणि समाज कल्याणमध्ये आता लेटेस्ट वाला हा प्रश्न आहे आलेला मार्च 2025 मध्ये. प्रश्न आहे बघ, 25 सामन्यांमध्ये केलेल्या धावांची सरासरी किती आहे? 43 आहे. आणि पुढील 15 सामन्यांमध्ये त्या फलंदाजाने सरासरी 15 धावा केल्या, तर सर्व 40 सामन्यांमधील त्यांची सरासरी किती? आता 25 सामन्यांमध्ये त्याची सरासरी आहे किती? इथं ऍव्हरेज लिहितो मी. ऍव्हरेज आहे त्याचा 43 आणि 15 सामन्यांमध्ये त्याचा ऍव्हरेज आहे 15. टोटल किती झाले आपले? 25. आणि आता आपल्याला हे पूर्ण याची सरासरी काढायची आहे. तर मी तुम्हाला एक वेटेड ऍव्हरेज म्हणून एक कन्सेप्ट शिकवली होती. वेटेड ऍव्हरेज आता ते काय असते पहा. हमेशा काय करा, याचा रेशो घ्या. 5 5 25, 5 त्रिक 15. ठीक आहे. आता रेशो घेतल्यानंतर याला आता आपण सॉल्व्ह करणार पहा. म्हणजे आपल्याकडे काय झाले, ते 25 आणि 15 नसून आता आपल्याकडे काय आहे, 5 आणि काय 3 आहे. तर या दोघांचा गुणाकार करा आणि या दोघांचा गुणाकार करा. तो येतील 5 गुणिला 43 अधिक 15 गुणिला 43 3. आता भागीला काय करा, 5 अधिक 3 करा 8. याने काय होईल, आपलं कॅल्क्युलेशन कमी होईल. हे किती होतील आपले? 5 चूक 20 आणि 5 त्रिक 15. हे होतील 215 अधिक 15 त्रिक 45. हे झाले 8 आणि हे 260 भागीला 8. याला जर आपण सॉल्व्ह केलं तर हे होतील 8 त्रिक 24 आणि 8 दुनी 16, 8 पंचे 40, म्हणजे 32.5. आणि हेच आपलं काय आन्सर आहे पहा. याने काय होईल, आपण जेव्हा वेटेड ऍव्हरेज यूज करतो तर त्याच्यामध्ये आपले कॅल्क्युलेशन्स कमी होतात. म्हणजे आपण इथं एक्झॅक्ट 15 आणि इथं एक्झॅक्ट आपण 25 आणि 15 न घेता त्याचा रेशो घेतला. हमेशा याचा काय करा, रेशो घ्या. आणि हे खूप युजफुल ठरते. मोठमोठे कॅल्क्युलेशन याने काय होतात, इझी होतात पहा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्ट सोबत. थँक यू फ्रेंड्स.